हॅलो नमस्कार, मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते। सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। इथे सकाळचे वाजले होते 7 आणि आदूची तयारी चालली होती शाळेत जायची। ब्रह्म गुरु विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे आदूला घ्यायला व्हॅन येते पण आज काय आलीच नाही। मग परत फिरून आलो आम्ही। मग नंतर मी चहा ठेवला माझ्यासाठी। मी इथे चहामध्ये गवती चहा टाकते। गवती चहाची खूप चांगली टेस्ट येते चहाला। चहा वगैरे झाल्यानंतर मग मी पटकन झाडझूड फरशी वगैरे आवरून घेतलं आणि नाश्ता पण बनवून घेतला। मला साबुदाण्याच्या पापड्या बनवायचे होते आज। एकीकडे बटाटे पण शिजायला टाकले होते मी आणि साबुदाण्याच्या पापड्या बनवायचे होते। तर आज एवढं पावसाचं वातावरण होतं ना, पण पाऊस नाही आला म्हणून बरं झालं, नाहीतर माझ्या पापड्या वाळल्याच नसते आज। आज नाश्त्यामध्ये मी बनवले होते पोहे। नाश्ता बनवून झाल्यानंतर मी इथं साबुदाणे दळून घेते। मिक्सरला भाजून घेतले होते मी साबुदाणे थोडेसे आणि इथं भाजी पण बनवून घेते। एक साईडला भात पण घालून दिला होता मी स्वयंपाक जरा लवकरच करून घेते सकाळी सकाळी। नंतर थोडंसं ऊन झालं मग एवढं गरम होतं, गॅसजवळ उभं पण राहू वाटत नाही, एवढं गरम होतं। मग मी मुगाची भाजी बनवत आहे, त्यासाठी मी मूग चांगले परतून घेतले, म्हणजे त्याचा कच्चा स्मेल असतो ना तो निघून जातो। मग नंतर कांदा आणि टोमॅटो टाकून भाजी बनवून घेतली। टोमॅटोमधल्या मी बिया घेत नाही, त्या काढूनच टाकते टोमॅटोमधल्या बिया। सगळा स्वयंपाक पटकन आवरून घेतला आणि पापड पण बनवून घेतले, कारण ऊन अजिबातच नव्हतं। त्यासाठी म्हटलं फॅन खाली तरी वाळून जातील। दुपारचे जेवण वगैरे झाल्यानंतर मग आम्ही ताक घेतला। इथे विकतच आणलं होतं ताक। ताकामध्ये मी थोडीशी साखर टाकून घेतली, कारण खूप आंबट होता त्यासाठी। पापड मी एका पाटीमध्ये वरती टेरेसवरती ठेवले होते। ऊन काही नव्हतं, पण वरचे वाळले होते, जरा खाली ओलेच होते। पापड बनवले होते गरमी असल्यामुळे तरी बऱ्यापैकी पापड वाळले होते। त्याच्यामध्ये ऑरेंज असतं, ते ऑरेंज असतं मस्त वाळले। आणि हे फक्त व्हाईट आहे। एकदम चांगले वाळले, थोडे बाकी आहे पण चांगले वाळलेले।
पावसाचं झालंय, पाऊस आला. नंतर परत संध्याकाळचा स्वयंपाक करायला लागले. स्वयंपाकामध्ये मी पराठे बनवले, बटाट्याचे पराठे आणि खिचडी भात बनवला होता. पराठे बनवून झाल्यानंतर त्याच तव्यावर मी टोमॅटोची चटणी पण बनवून घेतली. इथे खिचडी भात मी एका वाटीमध्ये काढून घेत होते थंड होण्यासाठी. आज रात्रीच्या जेवणामध्ये मी बनवले होते बटाट्याचे पराठे, टोमॅटोची चटणी आणि आपला साधा खिचडी भात. आणि अंड्याची एक रेसिपी बनवली होती, ती पण तुम्हाला शेअर करेन मी. आणि उन्हाळ्यामध्ये एवढी भूक पण नाही लागत, कारण पाणी पिऊनच पोट भरून जातं. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा. नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ.